नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या थोडक्यात पण महत्त्वाचे या भागामध्ये आपण प्रोटीनचा स्तोत्र अंडे याविषयी बोलणार आहोत। तर मैत्रिणींनो, बऱ्याचदा आपण अंडी उकडताना किंवा आणल्यानंतर काही चुका करतो। त्या म्हणजे अशा की जेव्हा तुम्ही बाजारातून अंडी घेऊन येता तेव्हा बऱ्याचदा ती डायरेक्ट उकडायला टाकली जातात। तर कधीही तुम्ही असं करू नका। त्याचं कारण असं, त्याला काही घाण लागलेली असते किंवा रक्ताचे काही डाग असतात किंवा बऱ्याचदा अंडी उबवणी केंद्रामध्ये जेव्हा अंडी काढली जातात तेव्हा त्याला केमिकल्स वगैरे लागलेले असतात। तर असं असल्यामुळे तुम्ही पहिल्यांदा तर अंडी आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून 5 ते 10 मिनिटं तुम्ही पाण्यामध्ये भिजत घाला। पाण्यामध्ये भिजवल्यानं काय होईल ना, त्याचा सगळा बॅक्टेरिया, कुबट वास वगैरे निघून जाईल आणि ती अंडी पूर्णतः स्वच्छ होतील। त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की सगळी अंडी तुम्हाला चेक करून घ्यायची आहेत आणि त्यामध्ये एखादा अंड जर पिचकलेला आहे का, त्याला चीर वगैरे पडलेली आहे का, ते आपल्याला बघायचंय। तसं जर असेल तर असं अंड तुम्हाला बाजूला काढायचंय, नाही तर ते उकडताना पूर्ण सगळीकडे पांगेल आणि पाणी, उकडायचं पाणी जे आहे ते खराब होईल। असं पिचकलेलं अंड तुम्ही तळणीसाठी वगैरे वापरू शकता। त्यानंतर तिसरी टीप इथं अशी आहे की कायम अंडी तुम्ही मोठ्या उथळ भांड्यामध्येच उकडायला ठेवा। अंडे जर जास्त असतील त्या हिशोबाने तुम्हाला भांड्याची साईज घेतली पाहिजे। कधीही जी अंडी आहेत ती उकडायला घालताना ती एकमेकांना खूप चिकटून बसली नाही पाहिजेत। त्यांना उकडण्यासाठी स्पेस असावा लागतो, तरच ती एकमेकांवर आदळून फुटत नाहीत। त्यानंतर जेव्हा पण तुम्हाला अंड उकडायचं असतं तर तुम्हाला ते किमान 20 मिनिटं उकडून द्यायचं असतं। 20 मिनिटं उकडल्यानं काय होतं ना, अंड आतून पूर्णतः उकडून निघतं आणि तुम्हाला ते व्यवस्थित असं सोलायलाही सोपं जातं। अर्धवट जर अंड उकडलं गेलं तर ते सोलतानाही ते तुम्हाला व्यवस्थित सोललं जात नाही। तर मैत्रिणींना ओळखायचं कसं की अंड बाबा उकडून गेलेलं आहे, तर आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि जर अंड्याला चरे पडले तर ते अंड पूर्णतः उकडून झालेलं आहे असं आपल्या लक्षात येतं। आणि कायम सोलताना वरच्या टोकाच्या बाजूने जर तुम्ही एक टवका मारून थोडंसं अंड सोलून घेतलं तर ते व्यवस्थित असं सहज सोललं जातं। मैत्रिणींनो, थोडक्यात पण महत्त्वाची ही माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।